आजचा व्हिडिओ हा सर्क्युलंटवर असणार आहे. तर सर्क्युलंटची खूप आकर्षक, सुंदर आणि छोटी-छोटी रोपे असतात, जी की दिसायला खूप सुंदर दिसतात. तसंच त्यांचा मेंटेनन्स देखील कमी असतो. त्यांना जास्त पाणी लागत नाही आणि ते इंडोरच राहतात. खूप थंड ठिकाणी त्यांना आवडतं. तर ही अशी आपण त्यांच्या पानांपासून देखील ग्रोथ करू शकतो. तर मला हे एक रोप भेटलं होतं 8 दिवसांपूर्वी. तर ते मी घरात ठेवून सूट होतंय की नाही ते चेक केलं वातावरण, तर ते खूप फुललं. मग माझं असं झालं की ते मला प्लांट करायचंय. प्लांटेशन करायचं त्याचं. तर मग मी एक छोटी कुंडी होती माझ्याकडे ती मी घेतली आणि त्याच्यामध्ये माती, कोकोपीट आणि हे जे पॉटिंग मिक्सचर कोकोपीट होतं ते देखील थोडंसं घेतलं. कोकोपीट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिले तर मी कोकोपीट आणि माती एकजीव करून घेतली. खूप चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घ्यायची आणि जास्त पण पाणी आवडत नाही सर्क्युलंट प्लांटला. त्यानंतर मग मी ते अशा प्रकारे कुंडीत घालून घेतलं. त्याच्यानंतर कुंडी पूर्ण गच्च नाही भरायची. अर्धीच भरून घ्यायची. त्याच्यानंतर हे जे पॉटिंग मिक्सचर होतं कोकोपीट त्याच्यामध्ये काहीतरी खत होतं. मला पण नाही माहिती. मला जे भेटलं होतं तर ते मी आणलं होतं. खूप दिवस झाले ते माझ्याकडे होतं. तर ते माझं असं होतं की सर्क्युलंट आणेल तर त्यावेळेस मी त्यामध्येच लावेल. म्हणून मग ते मी त्याच्यामध्ये थोडंसं वरूनच टाकलं. मी ते मिक्स नाही केलेलं. ते वरून टाकलं आणि थोडीशी माती मी त्या सर्क्युलंटच्या अवतीभोवती ठेवली. कारण त्याला तेच हवामान किंवा त्याच मातीची सवय होती. म्हणून मग त्याच्यामध्ये मी ठेवून दिली. कारण जर नवीनच सगळं चेंज झालं तर कधी-कधी झाडं मरण्याची देखील शक्यता असते. त्याच्यामुळे ती काळजी आपण घ्यायची, की जी माती आहे ती थोडीशी तरी त्या झाडांच्या अवतीभोवती ठेवायची. म्हणजे त्यांना ते सर्व्हाइव्ह व्हायला थोडंसं वातावरण पण सूट होतं आणि त्या मातीची देखील आदत पडते. तर मग त्यानंतर मग ते अशा प्रकारे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं एकदम हलक्या हाताने प्रेस करून, दाबून जसं की त्याच्या मुळ्या खालीपर्यंत गेल्या पाहिजेत ह्या बेसिसवर मी ते झाड सेट करून घेतलं आणि ते पूर्ण म्हणजे जिथं-जिथं थोडंसं वाटत होतं मला तिथं अशी ती माती थोडी मी दाबून घेतली. खूप हलक्या हाताने हे झाड लावायचं आहे आणि ह्याची अशी काही स्पेशल काळजी नसते. त्याला खूप थंड हवामान लागतं. आपल्या झाडांच्या खाली देखील हे झाड येऊ शकतं. फक्त एवढंच की हे जर उन्हात लावाल तर ते मरून जाईल. माझं पहिलं जे झाड होतं ते मी उन्हात ठेवलं. मला वाटलं की त्याला सूर्यप्रकाश कमी पडत असेल. पण ह्याला खूप जास्त सूर्यप्रकाश नकोच असतो आणि खूप जास्त मातीत ओलावा लागतो. हे तुम्ही बघा आणि अशाच प्रकारे तुम्ही देखील हे झाड लावू शकता. ते माती म्हणजे पाणी पण खाली स्पेशली ह्या झाडांसाठी कोकोपीट का वापरतात? तर कोकोपीटमध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते. झाड चांगल्या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर मी त्याला पाणी ओतलं आणि असं काही ते दिसत होतं. थोडेसे ते मातीचे टिपके पडले होते त्यावरती, तर मी ते आता पुसून घेईन चांगल्या प्रकारे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय. टेक केअर.